काल झालेल्या पावसानं हीच ती भिंत आहे जी सोसायटी धोकादायक असल्याचं सांगतायत आणि सोसायटीला आता महापालिकेनं नोटीस देखील दिली आहे की ही सगळी जे काही 28 फ्लॅट्स आहे ते खाली करण्याची, त्या फ्लॅटची जी काही संरक्षण भिंत आहे ती खाली कोसळली आणि ती या खालच्या ज्या काही घरं आहे त्या घरांवर येऊन ती सगळी दरड पडलेली आहे। पण या घराची अवस्था तर बघितली तर त्या संरक्षण भिंतीसाठी बांधण्यात आलेले जे काही सगळे दरड होती, दगड होते, ते सगळे या टीनेतनं थेट आत आले। साधारण 4 वाजता हा सगळा पाऊस सुरू झाला। 4 ते 11 पर्यंत हा सगळा पाऊस सुरू होता आणि 4 ते 4:30च्या दरम्यान हे सरळ दरड आहे ती या घरात आली आणि घरातली अवस्था जर आपण बघितली तर अत्यंत दयनीय झाली आहे। सगळ्या टीना आहे ज्या त्या अक्षरशः फाटून या सगळ्या दरडी आतमध्ये आल्या आहेत। त्यांचं हे घर आहे आणि या घरात छोटासा एक संसार आहे। मात्र कालच्या या सगळ्या परिस्थितीनंतर या सगळ्यांनी महापालिकेकडे नोटीस दिली किंवा महापालिकेला या सगळ्याची माहिती दिली आणि महापालिकेनं शेजारीच असलेली जी काही पद्मावती नगर सोसायटी आहे या सोसायटीला नोटीस दिली आणि या नोटिशीनंतर आता सोसायटीने जर तांत्रिक कारण असेल तरच आम्ही हे सगळे फ्लॅट्स खाली करू असं यांचं म्हणणं आहे। आणि जागेबाबत देखील इथे काही प्रमाणात संभ्रम दिसतोय आणि या नागरिकांचा असा दावा आहे की ही सगळी जी जागा आहे ती यांची आहे। मात्र सोसायटीचा असा दावा आहे की ही सगळी जी जागा आहे ती सोसायटीची आहे। नेमकं काय आहे हे महापालिकाच सांगेल। मात्र या सगळ्या प्रकरणामुळे या सगळ्यांचं घराचं मोठं नुकसान झालंय। किती वाजता हे साधारण घडलं? 4 वाजता घडलं। 4 वाजता घडलं। 4 वाजता घडलं। 2 मुलं, 1 मुलगी इथं खाटावर झोपली होती आणि ती एक सुनबाई, एक माझा मुलगा आणि असं पत्र्याचा आवाज धडधड धडधड आल्यामुळं त्यांनी मुलांच्या हाताला पकडून कोपऱ्यात गेले तिथं। आणि पावसाने काही पुढचं काहीच दिसत नव्हतं। मग तसंच ते पावसाने त्यांना ती घाबरले, बिल्डिंग पडती काय करावं म्हणून त्या पडत्या पावसात त्यांनी मुलांना घेऊन तिथं रस्त्याला कडाला नाही का ती दुकानं आहेत ना तिथं जाऊन त्या पावसात जाऊन थांबले। रात्रभर सगळेजण मग या घरातले कुठे? या घरातले आम्ही तिथंच होतो, आम्ही बाहेर होतो। इथं जर रस्त्याला जे दुकानं आहेत ना ते दुकानांनी बंद केलं तर सगळं पावसात कोण उघडायला लागलंय। मग त्या दुकानाच्या पुढेच आम्ही थांबलो होतो सगळेजण रात्रभर। आम्ही तिथंच, आम्ही इकडे आलोच नाही। तुमच्या मुलाचं घर आहे? हा, मुलाचं घर आहे। ताई, तुम्ही यांना नोटिसा पाठवल्या होत्या आणि यांना आता पालिकेने देखील नोटीस पाठवली आहे की सगळे घरं खाली करण्यासाठी? हो का? नाही, आम्ही नोटीस नाही, आम्ही ते इथले व्हिडिओ काढून पाठवले। पाणी पडत होतं, इथनं दगड येत होते ना त्याच्यामुळं आम्ही त्यांना फोटो पण काढून पाठवले। पण त्यांनी काय आमची तक्रार घेत नाही। त्यांनी हसू केलं। परवा दिवशी माझ्या भावाने कंप्लेंट दिल्यावर ते मॅनेजर आला, ते काय म्हणतात एजंट का काय, ते आला, त्याने हसला त्याच्यावर। ते त्यांना घरं सोडायला सांगितली आहे। मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की ही जागा त्यांची आहे आणि ते घरं सोडणार नाही। ही जागा नेमकी कोणाची आहे? आमची जागा आहे। त्यांची जागा आहे, ते आम्हाला राहू देणार का? त्यांची जागा नाहीये। ते दावा करतायत की जागा ही सगळी त्यांची। आत्ता बिल्डिंग बांधल्यात। आमची 3री पिढी इथे, आमची 3री पिढी आहे ताई। जागा त्यांची नाही, ती लोक आम्हाला दमदाटी करतात। दमदाटी करतात आणि ती खोटं सांगतात की जागा आमची आहे म्हणून। पण जागा त्यांची नाही, जागा आमची आहे। आम्ही 1970 पासून माझी आजी इथं राहते। हे बघा ना, 56चा आमच्याकडे पुरावा आहे। हे बघा ना, आमची आजी इथं 1970 पासून राहतो। सोसायटी 1999ला झालेली आहे मॅडम। आणि ते कशी काय होईल? 26 वर्ष झाले आम्हाला इथं, 70 म्हणजे 55 वर्ष झाले आम्हाला इथे आम्ही। मग ते कसं म्हणू शकतात दावा करू? आज नुकसान झालं म्हणून हे बांधायच्या टायमाला मी काय म्हणली की इथून तिथून आमच्या घर खाली आहे, तुम्ही वर आहे। आमचे लेकरं बाळ मरतील तर आम्ही काय करणार? गरीब माणसं, आम्ही मागून खाणार माणसं। त्यांनी बळजबरीने हे बांधलं, असं इकून घ्यायला लागले तर तिथून घेतलं। माझं कोणी ऐकतच नाही, मी काय करणार? त्याला आज किती वर्ष झाले ताईसाहेब। ते थोरली मुलगी आम्ही दोघीच मायले की ते थोरली मुलगी तिच्या घरात आहे आणि मी दोघीच, तर तेवढी आम्हाला मारहाण काढा। सोसायटीची ही धोकादायक असलेली भिंत जी आहे ती यांच्या घरावर कोसळल्याचं किंवा ढासळल्याचं दिसतंय। आणि महत्त्वाचं म्हणजे या जागेबाबत आता संभ्रम आहे। यांचं म्हणणं आहे की ही जागा यांची आहे, मात्र सोसायटीवाल्यांचं असं म्हणणं आहे की ही जागा सोसायटीची आहे आणि खालचे हे सगळे नागरिक आहेत ते आमच्यावर दमदाटी करतात। शिवाय यांचाही असा दावा आहे की ते सोसायटीचे जे काही नागरिक आहे ते देखील दमदाटी करतात। मात्र याचं खरं उत्तर आता महापालिकेनं शोधण्याची गरज आहे आणि यांना जी काही मदत असेल ती महापालिकेने देऊन स्पष्ट करणं आता गरजेचं आहे। मात्र यांचं नुकसान हे जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत हे सगळे नागरिक आता रस्त्यावर आल्याचं पाहायला मिळतंय।
कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.